हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 17 जानेवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो येस, जर आपण बघितलंय आपलं मार्केट खूप छान परफॉर्म करत आहे. बँक निफ्टी त्या तुलनेत नाही, बट निफ्टी स्पेशली तुम्ही बघू शकता की किती छान एक बुलिश रॅली आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाली आणि जवळपास जो हाय की ऑल टाइम हाय बनलाय 22,128 या लेवलच्या आसपास निफ्टीने एक हाय बनवलाय. सो येस, दॅट्स गुड फॉर आवर मार्केट. हे छान आहे. बट तुम्ही त्याच सोबत बघितलं असेल की व्होलॅटिलिटी जी आहे, अस्थिरता जी आहे मार्केटमध्ये, ती त्याच सोबत थोडीशी वाढलेली दिसते ह्या सध्या काही दिवसांपासून. सो हे मी मागेही तुमच्यासोबत चर्चा केली होती की जसं जसं बजेट जवळ येईल, बजेट असतं 1 फेब्रुवारीला, जसं जसं 1 फेब्रुवारी जवळ येईल तसं जसं मार्केटमध्ये थोडीशी व्होलॅटिलिटी काय होईल, वाढायला सुरुवात होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मिड ऑफ जानेवारीचे मध्य, फेब्रुवारी आणि मार्च हे जे महिने असतात, तर यामध्ये तुम्ही हिस्ट्रीमध्ये पण जाऊन बघाल, प्रत्येक वर्षी थोडीशी या महिन्यांमध्ये व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये अस्थिरता बनून असते. आणि ऑक्टोबर आणि सप्टेंबर या 2 महिन्यांमध्येही असते. सो वर्षभरात हे जे काही महिने आहेत, तर यांच्यामध्ये आपल्याला थोडंसं सावधानपूर्वक म्हणू शकतो की थोडंसं वाईजली ट्रेड केलं पाहिजे. म्हणजे संधी खूप असतात ह्या मार्केटमध्ये, पण तेवढंच रिस्क ही त्याच प्रमाणात असते. तो थोडंसं वॉइजली आणि थोडंसं कॉशियसली सावधान होऊन रिस्क आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करून ट्रेड करायचं. इन्साइट सुरू करण्यापूर्वीच हे सर्वांना मी थोडंसं डिस्क्लेमर ऑलरेडी देतोय. तर चला बघूया काय घडलंय मार्केटमध्ये आणि पुढे कसं प्लॅन करू शकतो. तर डेली टाइम फ्रेमवर ट्विझर काइंड ऑफ कॅन्डल आपल्याला या ठिकाणी प्रिंट होताना दिसतात. मार्केटने छान रॅली केली आहे. तर ऑलरेडी आपण टॉपच्या दिशेने आहोत, कुठेतरी टॉप बनतोय. तर इथनं पुढे अजून मार्केट वर जाईल अशी अपेक्षा करणं थोडंसं आपण म्हणू शकतो की लगेच अपेक्षा करणं बरोबर ठरणार नाही. सो मार्केटने ऑलरेडी एक छान मोमेंटम केलंय. सो मार्केटला कुठेतरी पॉज किंवा थोडंसं करेक्शन, कारण प्राइसचा स्वभाव काय असतो सर्वांना माहिती आहे. प्राइस सरळ रेषेत कधी वर जात नाही. प्राइसला या ठिकाणी असं टू अँड फ्रो मुवमेंट्स करून या ठिकाणी वर जावं लागतं. सो येस, तसंच काहीसं आपल्याला या ठिकाणी मार्केटमध्ये बघायला मिळू शकतं. सो जर कधी या दोन कॅन्डल्सचा लो जर आज ब्रेक होतोय येत्या दिवसांमध्ये, आज किंवा उद्या परवा कधीही, तर नक्कीच प्राइस आपल्याला थोडंसं रिट्रेस होताना खाली दिसू शकते. तर पुढे जाण्यापूर्वी US मार्केट्समध्ये काय झालं हे जर आपण बघितलं, तर तुम्ही बघू शकता की S&P मध्ये थोडंसं या ठिकाणी फ्लॅट प्राइस ऍक्शन होती. प्राइस जी आहे ती डबल टॉप काइंड ऑफ पॅटर्न या ठिकाणी S&P मध्ये आपल्याला बनताना दिसतोय. डाव जोन्स मध्ये सुद्धा थोडंसं रिट्रेसमेंट आणि फ्लॅट ट्रेडिंग सेशन बघायला मिळालं. नॅसडॅक मध्ये सुद्धा काइंड ऑफ डबल टॉप पॅटर्न या ठिकाणी बनताना दिसतोय. सो US मार्केट्स थोडेसे फ्लॅट आणि एक रेंज मध्ये सध्या ट्रेड करतायत. त्यानंतर डॉलर इंडेक्स बघितलं तर फ्लॅट आहे, थोडंसं वाढताना दिसतोय. येस, थोडंसं एक स्पाइक आहे डॉलर इंडेक्स मध्ये. ओके, त्यानंतर 10 यील्ड बॉन्ड जर बघितलं तर तिथे थोडंसं फ्लॅट आहे. जर ब्रेंट क्रूड ऑइल जर बघितलं तर ब्रेंट क्रूड सुद्धा थोडंसं फ्लॅट ट्रेड करते. आता व्होलॅटिलिटी बद्दल मी जसं चर्चा करत होतो, तुम्ही बघू शकता 13च्या आसपास आहे. ही ही जी अस्थिरता आहे, ही जी व्होलॅटिलिटी आहे इंडिया विक्स, हे तुम्हाला जसं जसं आता 1 फेब्रुवारी जवळ येईल, हे तुम्हाला 14, 15, 16, 17, 18 अशा लेवल्स पर्यंत जाताना दिसेल. आणि जी अस्थिरता वाढेल त्यामुळे मार्केटमध्ये ज्या मुवमेंट आहेत, ज्या मूव्ज आहेत, त्या खूप फास्ट येतील आणि ऑप्शन्स पण खूप पटकन कमी जास्त होताना तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं गिफ्ट निफ्टी कुठे ट्रेड करते, गिफ्ट निफ्टी आता ट्रेड करते 21,822, जे डिरेक्टली 200 पॉईंटचा गॅप डाऊन आपल्याला सजेस्ट करते. बघा ही कशा प्रकारचे ट्विस्ट आहे. सो मार्केटने टॉप बनवला ऑलरेडी आणि हे छान एक आपण म्हणू शकतो की छान लेवल हिट केले मार्केटने 22,125 जवळपास. आणि आता एकदम मी जसं सांगत होतो की लोकांना एक इथनं खाली न पडता मार्केट लोकांना बाय करायला लावेल, वर जाईल आणि तिथनं मग लोकांना मग काय होईल, मार्केट या ठिकाणी एकदम ट्विस्ट किंवा एकदम सडनली खाली. सो हीच ते वेळ मे बी असू शकतं. तर याचं अजून एक कारण असं असू शकतं, एचडीएफसीचे काल रिझल्ट आलेत आणि एचडीएफसीचे रिझल्ट छान आलेत, बट नेट इंटरेस्ट मार्जिन जे आहे एचडीएफसी मध्ये, तर ते काही वर्षांचं जर तुलनेत बघितलं तर ते फार कमी आलंय. ओके, नेट इंटरेस्ट मार्जिन आपण ज्याला म्हणतो NIM. आणि जरी अजून दुसरी गोष्ट बोलायची झाली एचडीएफसी बद्दल, तर ईपीएस सुद्धा आहे, अर्निंग पर शेअर जे आहे ते सुद्धा कमी झालंय एचडीएफसी मध्ये. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा अफेक्ट करू शकतात. आणि एचडीएफसी एडीआर जे आहे, म्हणजे एचडीएफसी जे बाहेरच्या मार्केटमध्ये ट्रेड होतं, ते सध्या 5% डाऊन आहे. सो याचा जर आज एचडीएफसी आपल्याकडे सुद्धा डिरेक्टली गॅप डाऊन ओपन झालं, तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला माहिती आहे जवळजवळ 27% वेटेज एचडीएफसीचं एकट्याचं आहे. तर नक्कीच
HDFC जर गॅप डाऊन ओपन झाली तर बँक निफ्टीला नक्कीच HDFC खाली ओढू शकते आणि HDFC बँक निफ्टी जर खाली येते तर ऑब्व्हियसली निफ्टी सुद्धा या ठिकाणी थोडंसं डाऊन साईड ट्रॅक होणार आहे. सो या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर चला बघूया छोट्या टाइम फ्रेमवर मग आपण या कंडिशन्स मध्ये कसं ट्रेड करायचं आहे आणि कशा प्रकारे आपण आज प्लॅन करू शकतो. सो सर्व लेवल्स इथे ड्रॉ केलेले आहेत. तुम्ही बघू शकता की एक ट्रेंड लाईन जी आहे ती आपण ड्रॉ केली आहे. सपोर्ट ट्रेंड लाईन, जे सपोर्ट्स आपण इथे जॉईन केले त्यांनी ट्रेंड लाईन बनवली आणि त्यानंतर एक इम्पॉर्टंट लेवल्स बनवले. त्या लेवल्स काय ते तुम्हाला मी सांगतो. तर आपण काय केलं, ऑल टाइम हाय मार्क केलाय, जो आतापर्यंत ऑल टाइम हाय आहे तो एक रेजिस्टन्स बनू शकतो, तर तो एक मार्क केलाय. त्यानंतर आपण मार्क केलंय एक इम्पॉर्टंट लेवल जी इंट्राडे साठी आपल्याला महत्वाची ठरणार आहे ती आहे 22,000. आणि जर कधी प्राइसने ही 22,000 लेवल खाली डाऊन साईड जर ब्रेक केली तर आपलं पहिलं टार्गेट असणार 21,917 आणि त्यानंतरचं टार्गेट असणार 21,800. असे दोन टार्गेट्स आपल्याला डाऊन साईड या ठिकाणी निफ्टीमध्ये मिळू शकतात. सो थोडंसं टार्गेट आपण व्यवस्थित डिफाईन करूया. 21,825 हे टार्गेट आपल्याला मिळू शकतं. आणि जर प्राइसमध्ये जास्तच मोमेंटम असेल तर येत्या दिवसांमध्ये ही ट्रेंड लाईन जी आहे आपण खाली ड्रॉ केली ही सुद्धा या ठिकाणी डाऊन साईड टेस्ट होऊ शकते. प्रोबॅबिलिटी खूप जास्त या गोष्टीची, तर लक्षात घ्या. ओके, तर आता अजून छोट्या टाइम फ्रेमवर गेलो तर काइंड ऑफ हेड अँड शोल्डर पॅटर्न आपल्याला फॉर्म होताना दिसतो. एक प्रॉपर इथे प्राइस खाली आली, त्यानंतर एक लोअर हाय बनवलाय प्राइसने, डायव्हर्जन्स सुद्धा आपल्याला क्लिअरली विजिबल होते. तर यस, जर आज प्राइस गॅप डाऊन होईल तेही 200 पॉईंट्सनी, तर आज प्राइस डिरेक्टली ओपन होऊ शकते 21,900 या लेवलच्या आसपास. आणि लक्षात घ्या आता कंडिशन्स काय होऊ शकतात. जर प्राइस कुठेतरी या लेवलच्या आसपास ओपन झाली इथे 21,966 आणि जर प्राइस डिरेक्टली ब्रेक करते तर बिंदास तुम्ही शॉर्ट जाऊ शकता. पहिलं टार्गेट आहे 21,925, 21,900 आणि त्यानंतर 21,850 आणि मग 21,800. असे छोटे छोटे टार्गेट तुम्ही स्टेप बाय स्टेप डाऊन साईड या ठिकाणी घेऊ शकतात. सो एक बेरिशनेस मे बी एक शॉर्ट कव्हरिंग आपण ज्याला म्हणतो, तर ते शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं. कारण जेवढ्या लोकांनी बाय केलंय ते सर्व लोक या ठिकाणी जर पोझिशन्स कव्हर करतील तर प्राइस खूप फास्ट या ठिकाणी खाली होऊ शकते. सो अशा प्रकारची एक मुवमेंट खालच्या दिशेत एक्सपेक्टेड आहे. तुम्ही बघू शकता जर ओआय डेटा बघितला PCR 0.9 आहे. ओआय जो आहे आपल्याला 22,000 मध्येच दिसतो आणि येस पुट मध्ये सुद्धा जो आहे त्याच तुलनेत कॉल मध्ये आहे. सो जर कधी 22,000 मधले हे जे लोक आहेत यांनी कधी जर हार मानली आणि हे जर पळून गेले सकाळी मार्केट ओपन होता, तर जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण मार्केट ओपन होतानाच 22,000च्या खाली होते. सो हे लोकांना डेफिनेटली लॉस होणार आहे. आणि हे जे हिरवा बार दिसतोय ग्रीन कलरचा, हे लोक जर त्यांनी पोझिशन्स कव्हर केल्या तर नक्कीच आपल्याला 21,900 आणि खाली परत 850 पर्यंत टार्गेट डेफिनेटली मिळण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. आता दुसरी अजून एक गोष्ट की मार्केट ओपन होतानाच 21,900 ला ओपन झालं, एकदम मोठा गॅप डाऊन, तर मग आपल्याकडे टेबलवरती जास्त काही उरत नाहीये. तर मग काय प्लॅन केलं पाहिजे, तर प्राइसला थोडंसं स्टेबल होऊ दिलं पाहिजे. एक बाउन्स जेव्हा येईल त्या बाउन्सला तुम्ही शॉर्ट करा. सो सेल ऑन बाउन्स ही स्ट्रॅटेजी या ठिकाणी इम्प्लिमेंट केली पाहिजे. नक्की बाउन्स तुम्हाला मिळेल, त्या बाउन्ससाठी पेशंटली वेट करायचंय आणि त्या बाउन्सला मग तुम्ही काय करू शकता, शॉर्ट करू शकता. पण बँक निफ्टीची एक्सपायरी आहे तर बँक निफ्टीमध्ये पण सेम असंच काही ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी तुम्हाला जनरेट होतील. सो बँक निफ्टीमध्ये महत्वाची जी लेवल आहे ती 48,000 आहे. सो अजून एक महत्वाची लेवल जर बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघितली तर ही असेल 48,000. 48,000 जसं डाऊन साईड ब्रेक झालं बँक निफ्टीमध्ये 47,800 47,800 आणि त्यानंतर 47,700 असे टार्गेट या ठिकाणी डाऊन साईड तुम्हाला मिळू शकतात. एक ट्रेंड लाईन आहे इथे सुद्धा खूप छान फॉर्म होतीये. तुम्ही बघू शकता एक चॅनल आहे, तो चॅनलचा या ठिकाणी आपल्याला ब्रेकआउट बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. सो ही जी ट्रेंड लाईन आहे ही ब्रेक झाली तर पहिलं टार्गेट तुमचं ऑब्व्हियसली 47,700 हे मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सो पहिलं टार्गेट जस्ट अ मिनिट, सो हे टार्गेट डेफिनेटली तुम्हाला मिळू शकतं. सो बँक निफ्टीमध्ये जर बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन होऊन जर सस्टेन झाली टिकली तर नक्की 47,800 आणि 700 या लेवल्स पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी खाली येताना दिसू शकते. सो या सर्व थोडंसं आज बुलिश जे आहे तर त्याच केसमध्ये विचार करू आपण. लॉंग जायचा विचार त्याच केसमध्ये करू ज्यावेळी प्राइस परत 22,050च्या वर सस्टेन केलं तर. सो आता थोडंसं बुलिश किंवा वरच्या दिशेत आपण विचार करणार नाही. जे काही आहे तर ट्रेंड थोडंसं शिफ्ट होऊ शकतो डाऊन साईड. सो आपल्याला प्रवाहासोबतच जायचं आहे तरच प्रॉफिट बनतील. सो सर्वांनी थोडंसं सेल ऑन बाउन्स किंवा सेल ऑन राईज ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करा. पेशंटली वेट करा. बाउन्स मिळेल, छोटा कोणताही बाउन्स मिळतोय
म्हणजे होईल असं की तुम्हाला फार ट्रॅप करेल की प्राइस असं खाली ते छोटा बाउन्स मिळतो आणि तुम्ही लगेच सेल केलं, पण असं होऊन प्राइस परत त्यापेक्षा वर गेली की मग तुमचं स्टॉप लॉस हिट होतो. सो पेशंटली वेट करा, ज्यावेळी प्राइस वर येईल प्रॉपर तिथनं तुम्हाला एक लोअर हाय असं दिसतंय काहीतरी टॉप बनलाय, मग तिथे सेल करा. एक छान टार्गेट खालच्या दिशेत तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. सो प्रॉपर बाउन्स आयडेंटिफाय करा कोणत्या बाउन्सला मला शॉर्ट करायचा आहे. बट हा ट्रेंड सोबतच या ठिकाणी ट्रेंड करायचा. बँक निफ्टीमध्ये ट्रेड करताय व्यवस्थित कमी क्वांटिटी सोबत ट्रेड करा, जास्त एक्सपोज करू नका, ओव्हर ट्रेडिंग करू नका. प्रॉफिटमध्ये असाल तर बंद करा स्क्रीन आणि बस तुमचं काम झालंय. कारण मार्केट रोज आहे, फक्त आजच नाहीये तर रोज असतं. सो ओव्हर ट्रेडिंग आणि आपण म्हणतो की ग्रीड नाही करायचंय. ओके, सो सर्वांनी एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. मी एक छान हिंट दिली आहे. सो आपण डेफिनेटली मी मागच्या काही इन्साइट्स पासूनच हे क्लिअरली सांगत होतो की थोडंसं लॉंग साईडला कॉशियस राहा. एक अशी ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे आपल्याला डाऊन साईड, आणि ते ट्विस्ट आता फक्त एवढंच आहे की आपलं नशीब बघा की जर जास्त पॉईंट्सने गॅप डाऊन झाला तर मग आपण त्या ठिकाणी काही करू शकत नाही. सो जर एक ठीकठाक पॉईंट्सने गॅप डाऊन झाला तर नक्की ती मुवमेंट आपण कॅप्चर करू शकतो. बट येस, आनंद एवढाच आहे की आपलं जे इन्साइट आहे किंवा जे आपलं जे अनालिसिस आहेत तर ते डेफिनेटली पिन पॉईंट ॲक्युरेसी म्हणू शकतो किंवा एक तंतोतंत बरोबर या ठिकाणी निघाले. सो येस, हे स्किल आहे, हे पण तुम्ही स्वतः शिका आणि ते मार्केट सोबत राहून आणि प्राइस ॲक्शन स्टडी करून आणि थोडी मेहनत करूनच होतं असं काही होणार नाहीये. फक्त तुम्ही कोणाच्या टिप्सवर काम करताय किंवा कुणाचं ऐकून करताय तर त्या होणार नाही. तुम्हाला स्वतःला मेहनत करायची, त्यासाठी कोणाकडनं तरी ही गोष्ट शिका आणि प्रॉपर चार्ट्सवरती काम करा. ओके, सो येस, थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया आपण नेक्स्ट इन्साइट्समध्ये. एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. टेक केअर.